नमस्कार. लवकरच मुंबई दूरदर्शनवरती संगीतमय प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम सुरू होत आहे. आपण आपली ध्वनिफीत साथ संगतीशिवाय घरच्या घरी ध्वनिमुद्रित करून आमच्याकडे पाठवायची. आमचा पत्ता निर्माती ताकदीनाधीन, पोस्ट बॉक्स नंबर 9136 वरळी, मुंबई 400025. पाठवताय ना? नमस्कार. एकदा मी मैदानात असा शाळेच्या बाजूला असा गोळा आणि भैया और कलर डालो ना, आणि तेवढ्यात माझा मित्र मला म्हणाला की ती बघ तुझी आई आली. तर मला कळलंय ना माझ्या हातात गोळा होता की नव्हता. तो ऑटोमॅटिक खाली पडला आणि मी धावत सुटलो होतो. आमचे वडील मला कितीतरी वेळा गमतीने सांगायचे की अरे बापरे, कुठला आता गणपती आला किंवा सांस्कृतिक काही कार्यक्रम आले की घरातली भांडी कमी होणार. मी असा घरात गेलो आणि समोरून पटकन एक मुलगी बाहेर आली, ती सुचित्रा. हे तिला मी पहिल्यांदा बघितलं, पण तेव्हा ती शाळेत होती, बालमोहनमध्ये होती. पण त्यावेळेला मी एक इच्छा व्यक्त केली होती की सुचित्रा, प्रामाणिकपणाच्या जोरावर मी अशी माझी परिस्थिती तयार करीन की कधीही तुला ना लेबल बघून वस्तू घ्यावीची वेळ येणार नाही. आज मागे वळून बघताना माझ्याकडे सगळं आहे असं वाटतं, पण दादा नाही आहे याची कायम खंत वाटते. नमस्कार. होम मिनिस्टर, 20 वर्षाचा प्रवास, आणि या प्रवासामध्ये आज आपण एका अशा वहिनींना भेटणार आहोत. त्या वहिनींच्या लग्नाला किती वर्ष झाली हे मला जाणून घ्यायचं आहे. आणि ते जाणून घेत असताना इतरांचं मत जसं महत्त्वाचं असतं तसं लोकांचं काय मत आहे, लोकमत काय आहे, आणि त्याचबरोबर या फिल्मी जगतात त्या वावरत असल्यामुळे या माऊलीच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं, या माऊलीचं नेमकं कसं जमलं, किती वर्ष झाली लग्नाला. बरं, एवढं करून या वेगवेगळ्या या मीडियामध्ये वावरत असताना घरच्यांना कसं वागवलं जातं, असे असंख्य प्रश्न माझ्या मनात आहेत. तेव्हा स्वागत करूया प्रणाली वहिनींचं. वहिनी नमस्कार. वा, म्हणजे ना खूप दिवसापासून माझी इच्छा होती की जे आपण टीव्हीवर पाहतो की आपले भाऊजी, सर्वांचे लाडके आदेश भाऊजी, असंच मी त्यांची ओळख नंतर करून देते, पण त्यानिमित्ताने म्हणते. आणि जसं तुम्ही ओळख करून देता ना, हे मला खूप भारी वाटतं. आणि असं वाटायचं आपला नंबर कधी लागेल यात, किंवा अर्थात तो सहज लागूही शकत होता, पण म्हटलं आपण करू शकू का, आपण बोलू शकू का, हे दडपण आजही आहे. बरं, मी काय म्हणतो, आणि तुम्ही जी टांग खिचाई करता ती पण आम्ही पाहतो. मी काही करत नाही, फक्त ऍक्शनवरची माझी रिॲक्शन असते. तर माऊली मला सांगा, आता उखाणा घ्यायचा असेल तर कसा घ्याल? बापरे, उखाणा मी घेतलाय, पण माझ्या उखाण्यात पण एक आहे. म्हणजे मी तयारी करून आले, मला माहिती होतं तुम्ही भेटलात की तुम्ही उखाणा घ्यायला सांगता, पण त्या उखाण्यातही एक प्रश्न दडलेला आहे ज्याचं उत्तर तुम्ही लगेच मला नक्की देणार. काळजीच करू नका, तुम्ही सुरुवातच करा. घ्या. अक्षर देऊ का? नाही, अक्षर नका देऊ. त्याच्यात कुठेतरी आपलं लोकमत फिल्मीचं आपण आलं पाहिजे ना, थोडंसं आमचं नावही आलं पाहिजे ना. ते आमचं जिव्हाळ्याचं हे आहे, आमची वाहिनी. लोकमत फिल्मी चॅनल आहे आमचं नंबर 1. लोकमत फिल्मी चॅनल आहे आमचं नंबर 1. नो फिल्टर या शोचा भला भला आहे दिवाणा. नो फिल्टर या शोचा भला भला आहे दिवाणा. सिद्धार्थरावांचं नाव घेऊन सांगते, आदेश भाऊजी तुम्ही घ्या की एखादा उखाणा. अरे वा वा वा. त्यामुळे आता अर्थातच सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर हे जे गोड कपल आहे, ज्याचे आपण सगळे चाहते असाल, आणि अर्थात हे नेहमीच दुसऱ्यांना उखाणा घ्यायला सांगतात, आज मी माझ्या शोमध्ये यांना उखाणा घ्यायला सांगते. कारण बघा ना, लोकमत फिल्मीने आज प्रणालीने मला सांगितलं घ्यायला उखाणा. खरंच हा एक वेगळा आहे खरं तर मान. सुचित्राचं नाव घेऊन सांगतो, तिच्यासारखी बायको माझ्या आयुष्यात आली, खरंच मी किती भाग्यवान. वा 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 वा, हे माझं स्वप्न पूर्ण झालं की अख्ख्या महाराष्ट्रातील वहिनींचे जे आवडते भाऊजी आहेत त्यांनी आज माझ्या शोमध्ये खास सुचित्रा ताईसाठी उखाणा घेतलाय, आणि मला भरून पावले मी आज. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. इतक्या दिवसापासून एक तर मी मागे लागले होते, तुमची मला मुलाखत करायची आहे मला. कारण काही पर्सनॅलिटीज असे असतात ज्यांना आपल्याला जवळून जाणून घ्यायला आवडतं, त्यांचं बालपण कसं होतं, मग ते कसा त्यांचा स्ट्रगल होता, आणि काय त्यांच्याकडे किस्से आहेत या पूर्ण स्ट्रगलचे. त्यामुळे पहिला प्रश्न आहे, बालपण कसं होतं? कारण अभ्युदयनगर, लालबाग हे जे कनेक्शन आलं ना की ते भन्नाटच असतं. माझं बालपण खूपच आनंदाचं होतं, खूप मस्तीचं होतं, आणि खूप साऱ्या घरांचं होतं. म्हणजे मला असं वाटतं की त्यावेळेला बालपणी अभ्युदयनगर, गिरणगावातलं बालपण, म्हणजे माझा जन्म रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमधला. कारण वडील शासकीय सेवेत,
त्यातही ते आरोग्य सेवेत काम करायचे. त्यामुळे अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलला ते नोकरी करत होते. माझी आई नर्स होती, त्यामुळे ती खरं तर त्यावेळेला मालेगाव किंवा या प्रत्येक ठिकाणी तिची नोकरी निमित्त बदली होत ती अलिबागेत आली. मग अलिबागमध्येच माझे वडील नोकरीत असताना त्यांचं लग्न झालं आणि त्यातून संदेश माझा मोठा भाऊ मी आम्ही दोघे खरं तर अलिबागमध्येच आमचं बालपण जास्त गेलं. समुद्रकिनारी मस्तपैकी त्या सिव्हिल हॉस्पिटलच्या क्वार्टर्समध्ये. आणि तिकडनं जेव्हा वडिलांची बदली मुंबईमध्ये झाली, आम्ही त्यावेळेला 4थी 5वी अशा इयत्तेत असू, 3री 4थीत किंबहुना त्याहीपेक्षा लहान. मग मी अभ्युदयनगरमध्ये आलो, कारण वडील मुंबईत जे हॉस्पिटल, GT हॉस्पिटल, सेंट जॉर्जिस, कामा ही जी शासकीय रुग्णालय आहे त्यामध्ये नोकरी करत होते. आणि माझी आई मुंबई महानगरपालिकेत नंतर नोकरीला लागल्यामुळे शासकीय सेवेतून ती मुंबई महानगरपालिकेत आली. आणि मग आम्ही अभ्युदयनगरमध्ये येऊन स्थिरावलो. सुरुवातीला बिल्डिंग नंबर 14 मध्ये राहायचो आणि मग बिल्डिंग नंबर 5 मध्ये आलो. त्यामुळे बिल्डिंग नंबर 5 खोली नंबर 360 हे आयुष्याचं एक समीकरण बनून गेलं. आणि बिल्डिंग नंबर 5 मधली ती 90 घरांची बिल्डिंग असल्यामुळे 90ही घरं हे आपलं कुटुंब मानून आम्ही काम करत राहिलो. आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. त्यामुळे बालपण खेळत मजा करत अभ्युदयनगरच्या त्या समोरच्या कामगार कल्याण केंद्र होतं आणि त्याच्या पाठीमागे शिवाजी विद्यालय, तीच शाळा. त्यामुळे एकदम मस्त इतर सगळ्यांचं जसं बालपण जातं तसंच गेलं. आणि त्या 90 घरातल्या माऊलींचे संस्कार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या घराघराचे दरवाजे तेव्हा जसे उघडे होते तसे आजही उघडे. पण तेव्हा असतं ना, म्हणजे आत्ता जसं तुमची एक आपण म्हणतो प्रवास पाहतो की कलेच्या क्षेत्रात जायचं किंवा ती आवड असणं ते कुठेतरी ना आपल्यामध्ये ते दडलेलं असतं. असंही म्हणतात की कला अशी उगाच तुम्ही उठलात आणि गेलात मंचावर उभं राहून असं होत नाही. ते कुठेतरी एक तर रक्तात असतं, ते कुठेतरी आतमध्ये दडलेलं असतं. ती एक तर देणगी असते, तुम्ही घेऊनच आलेले असतात जन्मतः. तुमच्या बाबतीत नेमकं कसं आहे? नाही, मला तेच वाटतं ना की अभ्युदयनगर आणि ह्या गिरण गावामध्ये त्यावेळच्या जी आजूबाजूची परिस्थिती होती, त्याचबरोबर अभ्युदयनगरमध्ये मग सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ होतं. किंवा मी जसं म्हटलं की कामगार वस्ती असल्यामुळे कामगार कल्याण केंद्र होतं, की ज्या ठिकाणी या सगळ्या कलागुणांना खरं तर प्रोत्साहन मिळत गेलं आणि त्यातून हा प्रवास होत गेला. आणि म्हणून तेव्हा काही असं ठरवलेलं नव्हतं की अमुक क्षेत्रात काम करायचं आहे. आपल्याला आजचा दिवस आनंदात घालवायचा आहे, उद्याचा दिवस आनंदात घालवायचा आहे. आणि त्यामुळे पडेल ते काम आणि कामाला देव मानणं, ही वृत्ती जी आम्ही अनुभवत होतो त्या गिरण गावात, ती बघत बघतच तो प्रवास सुरू झाला. त्यामुळे असं काही तेव्हा ठरवलं नव्हतं. कारण मी अप्रेंटिसशिप म्हणून मग त्यावेळेला 10वी पास झाल्यानंतर प्रीमियर ऑटोमोबाईलमध्ये गेलो होतो. अच्छा, म्हणजे एकदमच वेगळा ट्रॅक, वेगळीकडे. मी तिकडे फिटरचा कोर्स केला आहे. अच्छा, त्याचा आता या क्षेत्राशी काही संबंध नाही. पण असं मिळेल ते काम करत जायचं असं ठरवलेलं होतं. त्यामुळे बालपण एकदम धमाल गेलेलं आहे आमचं. बरोबर. कारण माझं आजोळ लोरपरेल, सो मला एक माहिती आहे तिथली आठवण चाळींमधली. काही कार्यक्रम असला ना की प्रत्येक कुणी घरातली चादर आणायचं, कुणी घरातलं तांब्या घेऊन या, कुणी आणखीन काय प्रॉपर्टी हवी ती घरात ना आणा, मग झाडू हवी असेल तर ती घरातली आणा, मग घरातनं झाडूनंतर मार खाण्याची ही गोष्ट सगळ्या वेगळ्या नंतर सुरू व्हायचं. पण ती मजा असायची. प्रत्येक जण घरात काय काय वस्तू घेऊन यायचं आणि ते नाटुकली किंवा काय कार्यक्रम असेल तो पार पडायचा. तुमच्या बाबतीत असं काही होतं का? कारण जेव्हा असे काही कार्यक्रम जेव्हा असायचे तेव्हा आपण तिथे सहज घडतं हे त्या. नाही, पण कसं आहे, मी मुळातच इतका उत्साही होतो, पहिल्यापासून मदत हा स्वभाव होता. त्यामुळे आमचे वडील मला कितीतरी वेळा गमतीने सांगायचे की अरे बापरे, कुठला आता गणपती आला किंवा सांस्कृतिक काही कार्यक्रम आले की घरातली भांडी कमी होणार. कारण प्रमुख पाहुण्याच्या समोर त्यावेळेला तांब्या आणि त्याच्यावरती फुलपात्र ठेवायचं. मान्यकरांच्या घरातून जायचं, मी घेऊनच जायचो. मी विचारायचो पण नाही. बरं, गेलेली वस्तू परत यायची पण नाही ना. म्हणजे एकदा तुम्ही घेऊन गेला की ती कार्यक्रम संपला की ती कुठे जायची मला कळायचंच नाही. त्यामुळे पण ते शाळेपासून ते तसाच होतो. काय करू मी, कारण शांत कधीच नव्हतो ना. मार कोणाचा जास्त खाल्लाय, ओरडा कोणाचा, आई की बाबा? आईचा ओरडा, आईचा धाक होता. कारण आई कसं होतं, नर्सिंग मध्ये होती. मैदानात ती येताना मला अजून आठवते, तो एकदा मी मैदानात असा शाळेच्या बाजूला असा गोळा आणि भैया और कलर डालो ना, भैया और कलर डालो ना असं करत उभा होतो. आणि तेवढ्यात माझा मित्र मला म्हणाला की ती बघ तुझी आई आली.
आई आली असं म्हटल्यानंतर मला कळलंय ना माझ्या हातात गोळा होता की नव्हता. तो ऑटोमॅटिक खाली पडला आणि मी धावत सुटलो होतो. त्यामुळे आईचा धाक होता. आईने कधी मारलं नाही, पण पप्पांनी मला एकदा मारलं होतं जोरदार. काय कशामुळे म्हणजे वटपौर्णिमा होती, वटपौर्णिमा. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी ते एक उत्साह असतो ना, आईला वडाची फांदी आणून द्यायची. आणि मग ते काही त्या कॉलनीमध्ये वडाची झाडं नसल्यामुळे थोडं दूर जायला लागायचं. मग दूर जाऊन त्या झाडावर चढा. बरं, हा उत्सव पावसाळ्यातला असल्यामुळे कुठल्याही पालकांना आपल्याला वाटतं ना, तर मी काय केलं, अशा वडाच्या फांद्या घेऊन आलो. आणि आमच्याकडे ना पूर्वी पाणी सकाळीच्याच वेळेत यायचं. त्यामुळे एका भल्या मोठ्या पिंपामध्ये ना त्या भिजवत ठेवल्या होत्या फांद्या आणून. आणि वडील संध्याकाळी आले तर येता येता बिल्डिंग मधल्या खाली कोणीतरी सांगितलं, आदेशला आज अमुक अमुक ठिकाणी झाडावर चढलेला बघितला म्हणून. तर वडील, शेवटी वडिलांना काळजी असते ना, ते वरती आले. आणि वरती घरात आल्यानंतर त्यांना मला काही विचारायच्या आतच आदेश ते काहीतरी हात धुवायला गेले आणि त्या पिंपामध्ये ना मला वडाच्या फांद्या दिसल्या. त्यांनी आदेश करून जर बोलवलं आणि परत मी असं कुठेतरी नको ते काहीतरी करू नये म्हणून त्याच वडाच्या फांद्याने मला मारलं होतं. मी आयुष्यात वटपौर्णिमा कधी विसरत नाही त्या दिवसापासून. म्हणजे देवा मला वडा पाव असं जे असतं ना, ते मला वटपौर्णिमा आलं ना की आजही अंगावरती काटे उठतात. त्यामुळे मार खाल्लाय मी. शेवटी काही मार कुठल्या विद्यार्थ्याला चुकलेला नाही, पण त्या माराचा फायदा आज मला असा झाला की त्यावेळेला झाडावर चढलो म्हणून वडिलांनी मारलं, पण त्याच्यानंतर शिकवण इतकी उत्तम मिळाली की आयुष्यभर आपण कसं आपल्या आयुष्याचा प्रगतीचा आलेख चांगला ठेवू हे मला तिथून मिळालं. पण तो एकच मार, पण तो जोरदार होता. भावंडांचं कसं, म्हणजे मोठा भाऊ असेल तर आपल्याला एक आधार असतो, छोटा असेल तर मजा मस्ती असते. तुमचं कसं होतं? आम्ही 3 भाऊ. मोठा भाऊ संदेश हा अभ्यासू, प्रचंड अभ्यासू होतात, एक शिस्तबद्ध. आज दुर्दैवाने तो हयात नाही, पण तो असा शिस्तीतला होता, अभ्यासातला होता. मी 2 नंबर. आणि तिसरा लहान भाऊ नागेश, म्हणजे संदेश, आदेश आणि नागेश. त्यामुळे आमच्यातलं बॉन्डिंग प्रचंड होतं. मोठा भाऊ हा माझ्यासाठी म्हणजे गॉड फिगर आपण म्हणतो ना, तसंच होतं. दुर्दैवाने तो वयाच्या 36व्या वर्षी आमच्या कुटुंबातनं निघून गेला. पण लहानपणापासून त्याने जेवढं मला सांभाळलं ना, म्हणजे अनेक वेळा त्याने मला न कळत इतकं काही शिकवलं, इतकं मला त्याने सेफगार्ड केलं की माझ्यातली मस्ती, मला असं आज मी वडिलांना माझ्या म्हणतो, ते 92 वर्षाचे आहेत, की दादा असल्यामुळे पप्पा तुमच्यापर्यंत बऱ्याच गोष्टी फिल्टर होऊनच आल्या ना. कारण दादाने कधीच मला असं एक्सपोज केलं नाही. बरोबर. म्हणजे ती भीती होती की दादा मला कधीतरी एक्सपोज करेल का, किंवा दादाने कधीच एक्सपोज केलं नाही किंवा ब्लॅकमेल केलं नाही. असं ते मोठ्या भावाने कायम लहान भावाला एक शिकवण देतात ना, तसं. आणि मी पण ठिप कागदासारखा शिकत गेलो. म्हणजे त्याचे कपडे मी वापरायचो, पण माझे कपडे कधीच लहान भावाला मिळाले नाहीत. याच्यावरूनच कळतं की मी कसे वापरायचो. पण हे प्रत्येक घरात होतं ना, त्या वेळेच्या त्या परिस्थितीमध्ये त्या गोष्टीची बंधनं आणि या सगळ्या गोष्टी करत करत, त्यामुळे आमच्या 3 भावातलं बॉन्डिंग प्रचंड आहे. त्यामुळे माझ्या लहान भावाला वडील नेहमी म्हणायचे की त्याच्यासाठी मी हिरो फिगर होतो आणि माझ्यासाठी मोठा भाऊ होता. बरोबर. पण मोठा आणि छोटा ह्याच्या मधला मी असल्यामुळे ना, छोट्याचं, नागेशचं आणि माझं बॉन्डिंग खूपच होतं, जे आजही आहे. म्हणजे आम्ही भावंड खूप घट्ट आणि तशीच असल्यामुळे खूप मस्त गेलं बालपण. दादाची अशी एखादी आठवण, तुम्ही म्हणालात की तो मला वाचवायचा, तर असं एखादा वाचवणारा किस्सा? खूप खूप आठवणी आहेत. म्हणजे मी सांगतो की एकदा मी 10वीला होतो आणि 10वीला असताना ना मला का माहीत नाही अचानक एक असा स्पॅन आला होता. 2-3 महिने मी शाळेतच जायचो नाही. घरून सकाळी निघायचो 7:30 वाजता, पण मला अभ्यासाचं प्रेशर की काय माहीत नाही, मी शाळेतच जायचो नाही. आणि शाळेत न जाताना मी कुठेतरी शाळेच्या आजूबाजूला टाइमपास करायचो. मग वडील सकाळी 9 वाजता निघून जायचे, आई 8 वाजता निघून जायची, दादा 10 वाजता निघून जायचा. आणि सगळे गेले की मी घरी यायचो आणि आमची घराची चावी शेजारी असायची, पवार मावशी होत्या त्यांच्याकडे, ती उघडायचो आणि मी घरात झोपायचो. अच्छा. हे एक दिवस त्याला जेव्हा कळलं, त्यावेळेला मी असाच झोपलेला असताना तो अचानक परत आला. त्याला कुठल्या तरी शिक्षकांनी सांगितलं, आदेश महिनाभर झाला शाळेत येत नाही. आणि तो त्याच शाळेतला असल्यामुळे मी असा जेव्हा घरी आलो, दादाने दरवाजा उघडला तर मी घरात. तर मी घाबरलो.
दादा म्हणाला की आदेश कुठे गेला, तू का घरी, शाळेत का नाही? म्हटलं काय नाही दादा, बघा मी शाळेत येऊन विचारेन. म्हटलं चल दादा शाळेत. म्हणून तो दादा शाळेत आला, वर्गापर्यंत आला आणि मला बोलला बघ अजूनही सांग काय आहे खरं. म्हटलं काय नाही दादा, मी आहे ना शाळेतच असतो, मी जातो, विचार मॅडमना. असं करून तो माझ्या वर्गात शिरला आणि मी पाठवून गायब झालो. मी इतका घाबरलो होतो. मी त्या दिवशी धावत धावत आमच्या अभ्युदयनगरजवळ एक कॉटन ग्रीन एरिया आहे, रामाचं मंदिर आहे तिथे, त्या मंदिरात जाऊन तिथे बसलो आणि मी म्हटलं आता मी घरी कधीच जाणार नाही. कारण म्हटलं आता मी हे असं चुकीचं वागलो आहे हे जर माझ्या वडिलांना कळलं, कारण माझ्यासाठी माझे आई वडील त्यांच्या नजरेत मी असं कुठलंही काम चुकीचं करू नये आणि म्हणून तसं आज वडिलांना कळणार की मी काहीतरी खोटं केलं असं मला तेव्हा वाटलं. मी गेलो, शेवटी संध्याकाळ झाली, 7:30 झाले, 8 वाजले, काळोख झाला, सगळा सन्नाटा तिकडे पसरला. त्यावेळेला शेवटी म्हणजे घरी जाऊया असं वाटू लागलं. घाबरत घाबरत घरी आलो तर माझा भाऊ अभ्यास करत होता, त्याचं लक्ष खिडकीतनं बाहेर होतं, आदेश गेला कुठे, कारण त्याला प्रचंड दडपण होतं. वडील होते. मी घरात आलो तर दादा बोलला अरे ये आदेशी आहे. पप्पा म्हणाले अरे मला संदेश म्हणाला की तू खूप छान आता अभ्यास करतोस. संदेश मला सांगत होता की तू कॉटन ग्रीनला रामाच्या देवळात अभ्यासाला गेला आहेस. अच्छा. ते मी दादाकडे असं बघितलं, दादाने मला एवढंच केलं आणि माझ्या असं लक्षात आलं की दादाने घडला प्रकार शाळेत सांगितलेलाच नव्हता. मग त्या रात्री शांत सगळे झोपलेले असताना एकतर घर केवढं ते मला म्हणाला आदेश परत असं करू नको रे, तुझं नुकसान होईल. दादाच्या हातात हात घेतला आणि म्हटलं नाही असं कधी होणार माझ्याच्याने. आणि तुला सांगतो त्या दिवसानंतर जे माझं आयुष्य बदललं ना ते पूर्णच बदललं. म्हणजे एक मोठा भाऊ, खरं तर त्याने तक्रार केली असती तर वडिलांनी आपल्याला शिक्षा केली असती, विषय संपून गेला असता. बरोबर. पण अशा ना नकळत त्याची शिकवण देण्याची एक जी पद्धत होती ना ती भन्नाट होती. म्हणजे ती आज मी खूप मिस करतो इतक्या वर्षांना. तेच मी विचारणार होती की आपली माणसं आपल्या आयुष्यातनं निघून जाणं आपण कधीच ते विसरूच शकत नाही, कारण प्रत्येक टप्प्यावर आणि आपल्याला वाटतं असतं की हा आपल्या सोबत हे लोक आहेत. आज जेव्हा या प्रवासामध्ये म्हणजे मला वाटतं कला आणि राजकारण यात तुम्ही तितकेच सक्रिय आहात, या प्रवासात जेव्हा एकटं वाटतं, या प्रवासात जेव्हा वाटतं कुणीतरी आपल्याला सांगणारं हवं, गाईड करणारं हवं, तेव्हा दादाला किती मिस करतो? पावले मिस करतो मी. त्याला जेवढं मिस करतो तेवढं आमच्या कुटुंबात खरं तर सगळेच करतात, पण मी जरा जास्तच करतो. कारण एक वेगळी दिशा देणारा एक दिशादर्शक असतो आपल्या आयुष्यातला आणि तो मोठा भाऊ असतो. आणि वयाच्या 36व्या वर्षी जेव्हा अख्खं कुटुंब त्याच्याकडे बघत असतं की हा आता भविष्यातला आपल्या कुटुंबाचा आधार असणार आहे आणि अशा वेळेला तो जेव्हा आधार निखळून पडतो ना त्यावेळेला आमचं घर संपूर्ण उद्ध्वस्त झालं होतं. खरं तर म्हणजे त्याचं जाणं हे आमच्या आयुष्यात आमच्या कुटुंबाला एक वेगळी मी त्याला तो मला नेहमी म्हणायचा आदेश तू मोठा होणार, पण मला असं मोठं व्हायचं नव्हतं त्याच्याशिवाय. त्याच्या घरातलं त्याची जागा मला अशी घ्यायची नव्हती. आज मी त्याला पावली मिस करतो, खूप मिस करतो. स्वाभाविक आहे, कारण माझं लग्न झाल्यानंतर सुद्धा त्याने एक वेगळ्या पद्धतीने माझ्या संसाराला एक दिशा दिली आहे. ती सुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. निश्चित. आता तुम्ही संसाराविषयी म्हणालात त्यामुळे तुमची लव्ह स्टोरी आपल्या सगळ्यांनाच, आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांची लव्ह स्टोरी आपल्या सगळ्यांना आत्तापर्यंत माहिती असेल, पण मला असं विचारायचं आहे कारण इतक्या वर्षाचा संसार, पण तरीसुद्धा असतं ना की ते पहिलं भेटणं आजही आपल्या डोक्यात फिट असतं. जेव्हा आपल्याला एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा आवडतो, जेव्हा सुचित्राताईला पहिल्यांदा पाहिलं, मला तो प्रसंग ऐकायला आवडेल. आणि असं वाटतं आत्ताच्या लँग्वेजमध्ये, असं आत्ताच्या भाषेत म्हणतात की घंटी वाजली, पण सोफिस्टिकेटेड लँग्वेजमध्ये म्हणतात हीच ती जिच्याशी मला संसार करायला आवडेल. ते ठिकाण होतं कमलाकर सारंग, ज्येष्ठ दिग्दर्शक, त्यांचं घर, लालनताई आणि राकेश, असं ते कुटुंब. राकेश सारंग. मी त्यांच्या घरी एका सिरियलची जुळवाजुळव सुरू होती, तेव्हा फक्त दूरदर्शन होतं. रथचक्र ही मालिका होती आणि त्यावेळेला दादा गोडकर हे मला, खरं तर मी शिवाजी मंदिरला उभा होतो, मला म्हणाले चल जरा जाऊन येऊया सारंग काकांच्या घरी. म्हणून मी घरी गेलो आणि त्यावेळेला त्यांच्याकडे काहीतरी कास्टिंग किंवा असं सुरू होतं आणि तेव्हा मी असा घरात गेलो आणि समोरून पटकन एक मुलगी बाहेर आली, ती सुचित्रा. हे तिला मी पहिल्यांदा बघितलं आणि
त्याच वेळेला मला असं वाटलं होतं की हे असं भविष्यात पुढे काही चांगलं घडलं तर किती छान होईल. पण तेव्हा ती शाळेत होती, बालभवनमध्ये होती, त्यामुळे मी तिला पहिलं बघितलं ते सारंग काकांच्या घरी. आणि मग कसं म्हणजे नाही, नंतर मग रथचक्र सिरियलसाठी दाभोळ गावी गेलो आम्ही. तिकडे शूटिंग होतं. मी खरं त्या मालिकेत नव्हतो, पण दादा गोडकरनी जेव्हा मला विचारलं की आदेश एक मदतनीस सोबत पाहिजे, येतोस का रे, तर म्हटलं हो हो मी येतो. पण मला असं काही वाटलं नव्हतं की पुढे काही. आणि मग एक सीन होता, मी तो कायम सांगतो की त्या सीनमध्ये एक मुलगा पाहिजे होता म्हणून सगळे केस काढायचे होते. कॅरेक्टर असं होतं. आणि मग एक डोक्यावर पाटी घेऊन धावत धावत समोर जायचं, राकेश सारंग येतो, त्याला धक्का लागतो, असा तो सिक्वेन्स होता. त्यामुळे कॅमेऱ्याला फ्रंट राकेशचा होता, माझी फक्त बॅक होती. पण तेवढ्यासाठी त्यांनी माझे केस वगैरे काढलेले होते सगळे. म्हणजे त्या मालिकेत मी कधी दिसणार नव्हतो. पण तो 3-4 वेळा रिटेक झाल्यामुळे समोरच्या पायरीवर बसलेली सुचित्रा मला सतत दिसत होती. आणि त्यामुळे मी म्हणतो की त्या प्रसंगात त्या मालिकेत मी कुठेही दिसलो नाही, पण त्या मालिकेमुळे माझ्या संसाराचं रथचक्र आता 33 वर्ष व्यवस्थित फिरत आहे. मला तेच विचारायचंय की इतक्या वर्षाचा संसार ना, जेव्हा लग्न होण्याआधी बऱ्याच गोष्टी आपण म्हणतो की खूप छान छान असतात, पण जेव्हा लग्न होतं तेव्हा दोघं एकमेकांना किती समजून घेत आहेत, दोघांचे विचार एकमेकांना किती पटतायत, किंवा तुझं चुकतंय तेव्हा मी तुला कसं सावरते, किंवा तिचं चुकतंय तेव्हा तो तिला कसं सावरते. तुमच्या ह्याच्यात आत्ता या 33 वर्षाच्या संसारात ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत? खरंच खूपच छान आहेत. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की त्यावेळेला मी लग्न करायला तयार नव्हतो, जेव्हा ती सांगत होती आपण करूया. म्हणजे आमचं प्रेम होतं, पण माझ्याकडे तसं हाताशी काहीच नव्हतं. आणि सुचित्रा जस्ट 18 वर्ष पूर्ण झालं आणि 1 महिन्याने आम्ही लग्न केलं. कारण तिचं माझ्यावरती प्रचंड प्रेम, माझ्यातल्या माणूसपणावरती इतका विश्वास होता की मलाही आता तो असं वाटतं की अरे काय विश्वास ठेवलाय तेव्हा. कारण आज कुठलंही लग्न जमताना मुली त्याचं बँक बॅलन्स किती, त्याचं घर कसं आहे, त्याचं सेटलमेंट आहे का असं बघतात. पण सुचित्राने माझ्यात असं काय बघितलं हा मला नेहमी प्रश्न पडतो. पण तिने त्यावेळेला मी नको म्हणत होतो आणि ती म्हणाली नाही आत्ताच करायचं लग्न. आणि मी 18 वर्ष झाल्यानंतर 1 महिन्यानी म्हणजे बरोबर 10 ऑक्टोबरला आम्ही 14 नोव्हेंबरला, 10 ऑक्टोबर तिचा वाढदिवस, ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर, 14 नोव्हेंबरला आम्ही लग्न केलं. आणि मी तुला सांगतो की त्यानंतरच्या या 33 वर्षात खरं तर ती माझ्यापेक्षा वयाने खूप लहान असून माझ्यापेक्षा खूप वयाने मोठी असल्यासारखं मला खूप तिने सांभाळून घेतलं. म्हणजे तिचं माझ्या आयुष्यात येणं हाच माझ्या मते आयुष्याचा टेक ऑफ ठरला. माझ्या प्रगतीचा टेक ऑफ तिच्या येण्यामुळे झालं. कारण मला नंतर असं वाटायला लागलं की ज्या मुलीने माझ्यावरती विश्वास ठेवलाय, इथून पुढे आपलं आयुष्य अशा पद्धतीने आपण जगायचंय, वागायचंय की कायम तिने घेतलेल्या निर्णयाचा तिला कधी पश्चाताप होणार नाही. बरोबर. कारण त्यावेळेला माझ्याकडे काहीच नव्हतं, उत्पन्नही नव्हतं, 300-350 रुपयेची मी नोकरी करत होतो, पण तरी तिचा माझ्यावरती ठाम विश्वास होता. मग त्या विश्वासाला सार्थ ठरवून आजपर्यंत तुला सांगतो 33 वर्षांमध्ये तू जसं म्हणालीस की एकमेकाचे विचार पटतात, मला माहितीच नाही की कधी आमचे विचार पटलेच नाहीत. इतकं ती माझ्यावरती आणि माझं तिच्यावरती विश्वास आणि एकमेकांच्या साथीनं पुढं जाणं. आणि तुला सांगतो ना की जसं आम्ही अभ्युदय नगरवरून तेव्हा शिफ्ट झालो होतो बोरिवलीला, आम्ही सगळे एकत्र राहायचो. माझ्या लग्नानंतर माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं, दादाचं, आणि मीरावहिनी आमच्या घरात आली. त्यानंतर सुचित्रा तेव्हा म्हणजे बघा सकाळी निघायची, कारण तिला कॉलेज करायचं होतं, त्यामुळे ती नोकरी म्हणजे आधी जायची कॉलेजला, सकाळी 8चं कॉलेज करायची 8 ते 12 वाजेपर्यंत. 12 वाजता ती रुपारेल कॉलेजमधून गोरेगावला जायची. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ती पार्ट टाईम नोकरी करायची. 12 ते 3 नोकरी करून झाल्यानंतर ती 3:30 वाजता परत तिथून ऑफिस बँक बंद झाली की रुपारेल कॉलेजला यायची, रुपारेलच्या एकांकिकांमध्ये रिहर्सल करायची. 10 वाजता ती परत घरी जायची. घरी गेल्यानंतर शेवटी सून आहे म्हणून आईला मदत करायला पाहिजे. मग ते ओटा आवरण्यापासून सगळं. बरं आम्ही 3 मुलं, आमच्या घरात पहिली सुचित्राच आली, गृहलक्ष्मी जी आमच्या कुटुंबात आली ती सुचित्रा.
त्यामुळे मग ती त्यांच्या पद्धतीने सगळं करायची. तेव्हा माझ्या भावाने एक दिवस मला बसवलं आणि सांगितलं होतं की आदेश, तिला करिअर केलं पाहिजे, तू काम केलं पाहिजेस. अभ्युदयनगरला आपलं छोटंसं घर आहे, तुम्ही दोघेही तिथे राहा, म्हणजे तुम्हाला रात्रीही धावपळ होणार नाही. काय लागेल ते माग, आम्ही देऊ, पण नाही मागितलंच तर आनंद होईल. म्हणजे आमचं 90 मध्ये लग्न झालं, 93 मधली ही गोष्ट आहे की त्यावेळेला मी काही करत नव्हतो आणि त्याने सांगितलं की तुम्ही एकमेकांवरती प्रेम करून उत्तम पद्धतीने लग्न केलंय, तुम्हाला भविष्यात खूप उत्तम करिअर आहे, काय लागेल ते माग, आम्ही देऊ, पण नाही मागितलंच तर जास्त आनंद होईल. हे वाक्य एवढं माझ्यासाठी आयुष्यात महत्वाचं आहे, माझ्या आणि सुचित्रासाठी, की आम्ही दोघांनी ठरवलं की बघूया तर काय होतं. आणि अगदी चटईपासून घरातल्या ताटापासून प्रत्येक गोष्ट लागली तर तुझ्याकडे मागू, पण मागणार नाही, अशा भावनेतून आम्ही कामाला सुरुवात केली. त्याचं वाक्य इतकं पॉझिटिव्ह ठरलं की आज मागे वळून बघताना माझ्याकडे सगळं आहे असं वाटतं, पण दादा नाहीये याची कायम खंत वाटते. निश्चित असा तो प्रवास आहे आणि त्यामुळे खूप छान आमच्या दोघांमधलं बॉन्डिंग आहे, सुचित्रामधलं. पण आई बाबांनी ऍक्सेप्ट केलं तुमच्या आणि हो, तिच्याकडे थोडा विरोध होता, कारण स्वाभाविक आहे, एवढं तिचं करिअर वेगळं आहे, कुठल्याही आई वडिलांचा विरोध असतो, तिच्याकडनं थोडा विरोध होता. पण कालांतराने अशी माहीत नाही, आज सुचित्राचे आई बाबा, म्हणजे आता दुर्दैवाने दादा म्हणायचो मी, त्याच्या वडिलांना आज हयात नाही, पण शेवटी सुद्धा जाताना दादांनी शेवटी फक्त आदेश असंच म्हटलं आणि शेवटपर्यंत माझ्याचकडे होते. कारण माझ्या आई वडिलांमध्ये आणि त्यांच्यामध्ये आम्ही कधी फरक केला नाही. आज जशी माझी आई तशी सुचित्राची आई, अक्का म्हणतो. आज मी घरातून जर निघताना अक्काने मला ऑल द बेस्ट केलं नाही तर मला चुकल्यासारखं वाटतं, किंवा मी घरात नसती म्हणते ना, घरात कोणी नसेल तरी चालेल पण आदेश घरात पाहिजे. हे जे वातावरण आहे ना, दोन कुटुंब एकत्र येत नाहीत तर दोन कुटुंबातले जे वयस्कर आहेत ते सोबत असणं यासारखा वेगळा आनंद आहे. आणि त्यामुळे आता मी आज इथे आहे, माझे वडील आता लहान भावाकडे बोरिवलीला आहेत, पण आमच्यातला कम्युनिकेशन गॅप जराही नाही, कारण हे सगळं त्यांचं आहे, आमचं काहीच नाही. बरोबर. त्यामुळे तसं आहे. त्यामुळे नंतर सुरुवातीला विरोध होता, पण आज त्यांना आदेशच लागतो सगळीकडे. सासूबाईंना महाराष्ट्राची लोकधारा, ताकदीना दिन, हे असे तुमचे शोज आहेत. म्हणजे हे ताकदीना दिन तर आम्ही म्हणजे अजूनही ते आम्हालाही ते आवडतं की अँकरिंग कसं करावं. म्हणजे आम्ही जेव्हा ताकदीना दिन पाहायचो त्या काळात कदाचित मी त्या सर्कलमध्ये नव्हते किंवा लहान होसेन. तुमचा तो प्रवास कसा होता महाराष्ट्राची लोकधारेचा? त्याचे काही किस्से असतील तर तेही मला ऐकायला आवडतील, ताकदीना दिनचे काही किस्से असतील तर तेही ऐकायला आवडतील. कसं असतं, अभ्युदयनगरमध्ये राहत असल्यामुळे ना, त्या गिरण गावामध्ये ना एक दिवस अचानक एक जितेंद्र सकपाळ म्हणून माझा मित्र होता, त्याने मला सांगितलं, म्हणजे तो आता BSTत नोकरी करतो, त्याने सांगितलं की अरे आदेश, कारण मी छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी करत होतो अभ्युदयनगरमध्ये, मग एकांकिका स्पर्धा, बालनाट्य, काही ना काही करायचं. मी ना येताना एक याच्या समोर मिल मजदूर संघाच्या जवळ एक बोर्ड वाचला की कलावंत पाहिजेत किंवा अशा पद्धतीचं त्यांनी काहीतरी. तेव्हा लक्षात आलं की मिल मजदूर संघ जिथे बाजूलाच आंबेडकर नगरमध्ये शाहीर राहायचे, तिथे महाराष्ट्राच्या लोकधारा हे नाव नंतर, पण तिकडे ना एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कलावंतांना बोलवत आहेत, आपण पण जाऊया का रे. म्हटलं चल जाऊया, म्हणून आम्ही गेलो. कुठली ओळख नाही, पाळख नाही, खूप मुलं तिकडे येत होती, आपले परफॉर्मन्स करून दाखवत होती आणि हे सिलेक्शन चालू होतं. सिलेक्ट का रे, कारण बाहेर असा एक बाकडा ठेवला होता, मला अजून आठवतं. त्या बाकड्यावरती प्रत्येक जण आत जायचं आणि यायचं, नाही, होय, नाही, असे एक्सप्रेशन. शेवटी 2च मुलं त्या बाकड्यावर होती आणि ते दोघेही त्याच दिवशी सिलेक्ट झाले होते. त्यातला एक होता आदेश बांदेकर आणि बाजूला होता भरत जाधव. आणि आम्ही तिकडे महाराष्ट्राच्या लोकधारेमध्ये गेलो आणि व्यावसायिक जे काही असतं ते बघायला मला मिळालं. मग त्या निमित्ताने शाहिरांना बघणं, शाहिरांची ती म्हणजे काय म्हणतात ती वेळेच्या बाबतीत अचूकपणा,
परफॉर्मन्सच्या बाबतीत, बॅकस्टेजला असताना सुद्धा एंट्री घेण्यापूर्वीची त्यांची ती एक एकाग्रता, या सगळ्या गोष्टी बघत होतो. आणि त्यातूनच मग तो हळूहळू टप्प्याटप्प्याने माझ्या आयुष्यात त्याच तिथे त्यांचे जावई मंगेश दत्त आले, ज्यांना मी कधी विसरू शकत नाही. मंगेश दत्त हे असं नाव माझ्या आयुष्यात आलं, दत्त म्हणून. आमच्या म्हणजे मी नेहमी म्हणतो की आमचं कुटुंब हे दत्त संप्रदायात वाढलेलं आहे. आणि अचानक मंगेश दत्त या नावाने एक दत्त म्हणून एक हाताला धरून व्यावसायिक रंगभूमीवरती घेऊन जाणारा एक, आपण आज मंगेश पण हयात नाही, पण दत्त म्हणून ज्यांनी मला हाताला पकडून घेऊन गेले ते मंगेश दत्त, ज्यांना मी विसरू शकत नाही. मंगेश दत्तनी मला सांगितलं की पुरुषोत्तम बेर्डेंचं नवीन नाटक मुंबईची एक लहान तुझ्या वयाची मुलं त्या नाटकात पाहिजेत. आणि मंगेश दत्त मला घेऊन दादरला तालमीसाठी गेले. ॲशलेनमध्ये म्हणजे आपली किंग जॉर्जची जी शाखा आहे तिथे हॉल होता, तिथे मी पोहोचलो. आणि मंगेश दत्त मला खऱ्या अर्थाने व्यावसायिक रंगभूमीवरती घेऊन गेले. आणि मग पुरुषोत्तम बेर्डेंच्या बरोबर त्यांच्याकडे बघत बघत टूर, बिघडले स्वर्गाचे दार, मंगलगाणी, दंगलगाणी, मध्ये पण तुम्ही होतात. लक्ष्मीकांत बेर्डे आणि सगळे, तो अख्खा महासागर होता ना. बरोबर. या सगळ्यांकडे मला बघता आलं. मग त्यानिमित्ताने पुरुषोत्तम बेर्डेंबरोबर काम करण्याची संधी मिळाली. मग टूर, बिघडले स्वर्गाचे दार, मंगलगाणी, दंगलगाणी अशी एक नाटकांची सुरुवात झाली. आणि हा सगळा एक वेगळा प्रवास व्यावसायिक रंगभूमीवरचा सुरू असताना एके दिवशी अचानक मला दादरला 80-81 नंबरची एक ओमनी गाडी दिसली. आणि त्या ओमनी गाडी रस्ता क्रॉस करताना मी दरवाजावरती ठोकलं, ती काच खाली गेली आणि त्या होत्या नीनाताई राऊत. आणि त्यांना म्हटलं की मला ना दूरदर्शनवर काहीतरी करायचं आहे. त्या ते म्हणाले काय करशील? म्हटलं काय द्याल ते काम. म्हणून त्यांनी मला बोलवलं आणि मला सांगितलं की तुला आम्ही काही कार्यक्रम करतोय, त्याच्या ध्वनिफिती येणार आहेत असिस्टंट म्हणून, त्याची नावं लिहून ठेवायची. म्हटलं ओके, मला चालेल. आणि कलावंतांना चहा लागेल, पाणी लागेल, त्याची व्यवस्था करायची. करशील का? म्हटलं मला पडेल ते काम. हो येतो. दूरदर्शनच्या मनोऱ्याच्या क्षेत्रात जायला मिळणार हेच आनंदाचं होतं. मी तिकडे गेलो. गेल्यानंतर निवेदक ठरले होते आणि त्यांच्यासाठी एक असं प्रोमो शूट करायचं होतं. आता जसे प्रोमो होतात तेव्हा पाठांतर असायचं, ते मी रोज पाठांतर करून घ्यायचो. आणि ठरलेला एक दिवस होता शूटिंगचा आणि ते आले नाहीत. आता वेळ तर घेतली, स्टुडिओचं बुकिंग असायचं. तर मी बसलो होतो असा आणि नीनाताई बसल्या होत्या. नीनाताईंनी काय वाटलं त्यांना मला माहिती नाही. मला म्हणाले आधी शूट, जा कॅमेऱ्याच्या समोर जाऊन उभा राहा. आणि मी मुंबई दूरदर्शनच्या कॅमेऱ्यात उभा राहिलो. 1-2दा ॲक्शन म्हटल्यावर ब्लँक झालो. मग त्या जवळ आल्या आणि मला बोलले आदेश एकदा बोल, एकदा हे वाक्य व्यवस्थित बोल. म्हटलं नीनाताई नाही जमत. अरे बोल. आणि मला जवळ घेतलं. त्या माऊलीच्या स्पर्शामध्ये एक वेगळा आशीर्वाद आहे असं मला वाटतं. ती सरस्वती आहे, ती वेगळी आहे माऊली. माहीत नाही मला ती नीनाताई राऊत ह्या काय आहेत, ते फार वेगळं रूप आहे. आणि मला असं काय, खाली बसलेलो मी पॅनलवरचा, गेलो, कॅमेरा उभा, रोल कॅमेरा, रोल VTR, ॲक्शन असं म्हटल्यावर तिकडे फ्लोअर मॅनेजरने असं म्हटल्यावर मी बोलायला सुरुवात केली. नमस्कार, लवकरच मुंबई दूरदर्शनवरती संगीतमय प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम सुरू होत आहे. आपण आपली ध्वनिफीत साथ संगतीशिवाय घरच्या घरी ध्वनिमुद्रित करून आमच्याकडे पाठवायची. आमचा पत्ता निर्माती ताकदीनाधीन, पोस्ट बॉक्स नंबर 9136, वरळी, मुंबई 400025. पाठवताय ना? नमस्कार. एवढं बोललो. मस्त. मी गेली त्या काळात, तुम्ही आठवलं. मी एवढं वाक्य बोललो. नीनाताई धावत आल्या. नीनाताईने ती कॅसेट घेतली, कारण तेव्हा मोठी कॅसेट असायची. धावत सरोज चंडोला मॅडम होत्या, त्यांच्याकडे गेल्या, स्टेशन डायरेक्टर, आणि सांगितलं एक नवीन मुलगा आहे, त्याच्याकडनं मी आता प्रोमो करून घेतलाय, बघा कसा वाटतो. अरे मॅडम त्यांच्या तोंडात काहीतरी असं खाल्लेलं होतं जस्ट. मला म्हणाला अरे इधर उधर मत देखो, ऐसे बंदो कोई आप खडा करो, नीना लेके आओ. आणि मला माहित नाही, नीनाताई म्हणाल्या हा मुलगा चांगला कार्यक्रम करेल. आणि त्या दिवसापासून जो माईक माझ्या हाताला चिकटला तो आज, तो क्षण
हा माझ्यासाठी त्या मुंबई दूरदर्शनच्या मनोऱ्याच्या आशीर्वादानं खूप टर्निंग पॉईंट ठरला, जो मी कधी विसरता येत नाही. बघ आता हे जे वाक्य बोललो ना मी, हे जवळजवळ 93 मधलं आहे. 93-94 म्हणजे त्यावेळेला मी हे वाक्य असंच असं बोललो, ज्या वाक्यामुळे माझ्या आयुष्यात बदल झाला. आणि आज इतक्या वर्षानंतर मला पुन्हा तू दूरदर्शनमध्ये घेऊन गेलीस आणि तिथून कागदी नदींचा प्रवास सुरू झाला. निश्चित. जसं आपण आता एक एक गोष्टी बोलत आहोत आणि आता तर मी तुम्हाला पूर्वीच्या त्या काळात नेलं तागदी नदींच्या, त्यामुळे तुम्ही सगळी अर्थात त्यांचे चाहते खुश असाल. पण आदेशजी, मला आत्ताच आपण कार्यक्रमाची सुरुवात होम मिनिस्टरच्या मस्त इंट्रोडक्शनने केली. होम मिनिस्टरला इतकी वर्ष झाली आहेत, आजही 6:30 म्हणजे आत्ता वेळ बदलली पण 6:30 वाजले की लोक चहाचा कप हातात आणि टी व्ही समोर आजही तितक्याच आवडीने बसतात एखाद्या कार्यक्रमावर. इतकं प्रेम इतकी वर्ष निरंतर करत राहणं, मला वाटतं ही खरंच एकतर मला वाटतं यात तुमचा खूप मोठा वाटा आहे आणि अर्थात लोकांचं तुमच्यावरचं प्रेम आणि सातत्य. मला होम मिनिस्टरचा जो हा प्रवास आहे ना, पहिला दिवस म्हणजे होम मिनिस्टरसाठी तुम्हाला बोलवणं, तुम्ही तो कार्यक्रम करायला घेणं आणि तो पहिला एपिसोड शूट होणं आणि त्यानंतर त्या पूर्ण प्रवासात काही असे किस्से एखाद दुसरे की जे तुम्हाला आवर्जून इथे सांगावेसे वाटतात. मी सांगतो ना की जसं बघा ना, कसं असतं बऱ्याचदा आपल्याला आपल्या फुटपाथचं महत्त्व कळत नाही. बरोबर. मुंबई दूरदर्शनवरती हा कार्यक्रम संपला हा 2000 मध्ये, म्हणजे 95 मध्ये सुरू झालेला कार्यक्रम साधारण 3-4 वर्षांनी 2099-2000ला संपला. आता पुढे काय करायचं असं असताना बरोबर मुंबई दूरदर्शनच्या फुटपाथवरून रस्ता क्रॉस केला आणि पलीकडच्या फुटपाथवरती एक बिल्डिंग उभी होती. नीनाताईंनीच मला सांगितलं की त्या बिल्डिंगमध्ये जा, भरतकुमार राऊत त्यांनी तुला भेटायला सांगितलंय. म्हणजे नीनाताईंचे मिस्टर ते त्यावेळेला झी मध्ये खूप मोठ्या पदावर होते. बघा, फक्त फुटपाथ चेंज केला मी, दुसरं काहीच केलं नाही. आणि मी फुटपाथ चेंज करून झीच्या पायऱ्या चढलो. समोरासमोरच बिल्डिंग, समोरासमोरच बिल्डिंग सांगतो काय. आणि तिथे भरतकुमार राऊत जे होते त्यांनी मला सांगितलं की आदेश एक मोठा पुरस्कार सोहळा होतोय, त्याचं कोऑर्डिनेशन करायचं. आणि कोऑर्डिनेशन करायचं सांगितलं. तो पुरस्कार सोहळा होता त्यावेळेचा अल्फा गौरव. आणि त्याचं कोऑर्डिनेशन करायला म्हणजे इकडे मी निवेदक होतो, तिकडे पडद्याच्या मागे काम करायला मी परत गेलो. आणि तिथे काम करत असताना भरतकुमार राऊत आणि माधवी मुटाटकर या दोघांनी परत माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी झी गौरवचं अख्ख्या सोहळ्याचं दिग्दर्शन करू लागलो. त्या 3 वर्षानंतर दरम्यान माझा स्वभावच असा होता, मी कुठेही गेलो, जसं सुरुवात केली मग तुझ्या चेहऱ्यावरती एक छान हसू आलं. मी कुठे गेलो तर कळतं आजूबाजूच्या चेहऱ्यावरून की आदेश आलाय. तसंच एक 3-4 वर्ष झाल्यानंतर म्हणजे ही गोष्ट मी 2000 मधली सांगतोय. 2004 पर्यंत मी झी गौरव करत होतो. 2004 मध्ये मी तसाच एक दिवस गेलो आणि सुषमा पार्टे सगळ्या जणी अशा बसल्या होत्या आणि एक मोठं काहीतरी मस्करी केली का काहीतरी बोललो आणि सगळ्या हसल्या. त्या हसलेल्या बघून एवढा आवाज अचानक झाला म्हणून नितीन वैद्यनी, तेव्हा ते झीचे बिझनेस हेड होते, नितीन वैद्य केबिन उघडून बाहेर आले आणि बघितलं तर अच्छा आदेश आलाय का. मला म्हणाले आत ये. मला आतमध्ये घेऊन गेले आणि एक कार्यक्रमासारखं त्यांच्या काहीतरी मनात चाललं होतं. मला सांगितलं आदेश, हे जे तू करतोयस ना असंच तू घरी जाऊन करशील का. म्हटलं काय. मला म्हणाला की घरी जायचं आणि घरातली जी गृहिणी आहे ना तिचा सन्मान करायचा. म्हटलं बापरे काय करता येईल. पण त्यांनी काय केलं, महेंद्र कदमना बोलवलं जे आजही होम मिनिस्टरचे दिग्दर्शक आहेत आणि त्यांना सांगितलं की आपण हा कार्यक्रम तू घरी जा, तुला 1-2 कॅमेरे देतो. 1 कॅमेरा 2 कॅमेरे घेऊन आम्ही लालबागला गेलो आणि म्हटलं अरे करायचं काय. तुला काय नाही, तुला जे वाटतं ते त्या बाईंशी बोल, घरातल्या गृहिणीशी बोल. आणि मी जाऊन तिकडे गप्पा मारू लागलो. गप्पा मारता मारता मग प्रश्न सुरू झाले. मग आता प्रश्न काय विचारायचे, मग बक्षीस काय द्यायचं. मी आता समज तू इथे आलेली आहेस, बरोबर आहे, इतकं वेळ तू बसलेली आहेस, मला सांग आत्ता तुझ्या पाठीमागे किती स्टँड ठेवलेले आहेत सांग. ठेवलेत बरेच. नाही बरेच नाही, नेमके किती आहेत सांग, तुला बक्षीस देणार मी. लवकर सांग. आता नाही हसता हसता मागे नाही बघायचं, पुढे उभे राहा मग. सांग लगेच किती आहेत. 2 असतील नक्की असतील. आणि तुझ्या पाठीमागे दिवे किती आहेत, उभे दिवे किती आहेत. अरे बापरे लवकर सांग. खरंच
लवकर सांग ना. एक 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 असेल. तुझ्या बरोबर मागे किती आहेत? 1 आहेत, 2 आहेत की 3 आहेत? माझ्या बरोबर मागे 2 असतील. 2. हा 2. नक्की हा बरोबर. हा बघ आता बरेच आहेत. म्हणजे हे सगळे दिवे विचारताय तुम्ही मला? मी तुला फक्त मागचे विचारले होते ना. 2. मग बरोबर आहे मी तुझं. बरोबर बोलले. हे जे एक्सप्रेशन्स आहेत ना, हेच एक्सप्रेशन्स या कार्यक्रमाला 20 वर्षापर्यंत घेऊन गेले. वा. म्हणजे खरंच आज तुम्ही मला पण तो अनुभव देताय या मग आता तू मुलाखतीच्या. काही असंच झालं. मी ती कॅसेट घेऊन आलो, नितीन वैद्यांनी बघितली आणि म्हणाले येस हा कार्यक्रम होणार. मग ह्याला नाव काय? तर सुषमा पार्टे त्यावेळेच्या ईपी त्या म्हणाले आपण ह्याला नाव ठेवूया होम मिनिस्टर. अरे मस्त आहे. आणि घराघरातल्या स्त्रीचा जर सन्मान करायचा तर 20 वर्षापूर्वी आज जी पैठणी घराघरात आहे त्या पैठणीचं स्वप्न होतं ना प्रत्येक माऊलीचं. मग पैठणी द्यायचं. सुचित्राने मला घरी, कारण तेव्हा बीशी चालू होती पैठणी. मला हेच विचारायचं, पैठणी द्यायचं हे कसं ठरलं? बीशी चालू होती घरात सुचित्राने. आणि मग काय आवडतं असं सुचित्राला विचारलं होतं. सुचित्रा म्हणाले अरे पैठणी म्हणजे ना सगळ्यात कॉस्टली. मी ते नितीन वैद्यना सांगितलं. नितीन, निखिल, अजय असे तिघे होते. तिघांनी ठरवलं अरे मस्त आहे बांदेकर. आणि पैठणी सुरू झाली. म्हणजे मला जे सांगायचं आहे की हे छोटे छोटे एक्सप्रेशन्स आहेत ना, हेच करत 20 वर्ष जगाच्या नकाशावर, मी अत्यंत अभिमानाने सांगतो, रोज नवं घर, रोज नवी वहिनी, रोज नवं कुटुंब, असं 20 वर्ष सुरू असलेला जगाच्या नकाशावर एकमेव कार्यक्रम आहे झी मराठीचा आणि तो होम मिनिस्टर. आणि तो सन्मान मला गेली 20 वर्ष करता आला घराघरातल्या माऊलींचा. हा आनंद आहे. कारण आत्ता काही वेळापूर्वी जेव्हा तुला मी मागच्या 2 दिव्यांचा प्रश्न विचारला, तुला खरं सांगतो इतकं खळाळून तू हसून तुझे जे एक्सप्रेशन्स होते ना वर्ल्ड कप जिंकल्याचे, तोच आनंद त्या माऊलीला देता आला. आणि म्हणून मी सांगितलं की मला खूप या कार्यक्रमाने अनुभव दिले. म्हणजे 2 हरवलेल्या बहिणींची भेट घडवता आली. कितीतरी मुलं माझ्यामुळे तो कार्यक्रमात आपली आई जिंकावी म्हणून अभ्यास करू लागली. खूप त्याच्याशी कार्यक्रम हा फक्त कार्यक्रम नाही, हा नाती जोडणारा कार्यक्रम आहे. कधी न बोलणारे बहीण भाऊ एकत्र आले. लग्नानंतर पाठ फिरवलेले आई वडील आपल्या मुलीशी बोलू लागले. जावयाला आपलंसं करू लागले. हा कार्यक्रम राहिला नाही. आणि हा कार्यक्रम माझ्या आयुष्यात माझ्या कुटुंबाचाही श्वास बनला. बरोबर. आणि म्हणून 20 वर्ष हा कार्यक्रम सुरू आहे. निश्चित. या सगळ्या प्रवासात काही असे मित्र, मग तुमचे इंडस्ट्री बाहेरचेही असतील, इंडस्ट्रीमधलेही असतील, जिव्हाळ्याचे मित्र असे कोण, जे प्रामुख्याने सगळ्यांचीच नावं तुम्ही इथे घेतलीत तर मला आवडेल. म्हणजे जे मला वाटतं कॅमेरासमोर नाही आहेत तुमचे इंडस्ट्री बाहेरचे मित्र, त्यांनाही आज इथे त्यांची नावं तुम्ही सांगू शकता. आणि इंडस्ट्रीतले काही मित्र. रुपारेल कॉलेजच्या टप्प्यावरती माझे खूप जवळचे मित्र झाले. खूप जवळचे ते म्हणजे सुमित राघवन आहे. समर्थ आज अमेरिकेत आहे तरी तो मला तितकाच जोडलेला आहे. अजित परब आहे, ललित आहे, म्हणजे मानसी केळकर, दीपाली, कीर्ती, अशा त्यावेळेच्या आमच्या ग्रुपमधल्या मैत्रिणी. माझ्या लग्नात माझी साथ सोबत करणारा, माझ्यासोबत असणारा अविनाश आंडे, ज्याला मी विसरू शकत नाही. म्हणजे मला असं वाटतं की त्या टप्प्यावरती कौशल इनामदार, की ज्याच्यामुळे सोहम आयुष्यात पहिल्यांदा AC गाडीत बसला, असा आमचा कौशल आहे. सचित पाटील, शिल्पा पै, खूप म्हणजे ते मित्र आम्ही आजही, सुमित राघवन, चिन्मयी, आज आम्ही मित्र झाले ते तर होतोच, पण आज आमची पुढची पिढी म्हणजे सोहम आणि हे मित्र, म्हणजे आता सोहमचे मित्र हे माझे मित्र झालेले आहेत. किंवा माझ्याबरोबर अहोरात्र असणारा सचिन, कुमार, म्हणजे माझ्यासोबत असतो, कैलास, हे माझे मित्र आहेत. माझा तुषार आहे. थोडक्यात आमचा जितू आहे, की आमच्या कुटुंबातला एक असा सदस्य आहे जितू, की जो आम्ही घरी नसलो तरी सुद्धा आमचं घर सुरक्षित असल्याची भावना असते. म्हणजे असे सगळे जे आहेत कुटुंबाचे सदस्य, हे कुटुंबा पलीकडचे असतात, रक्ता पलीकडची असतात नाती, पण ती अधिक घट्ट असतात. असे माझे काही मित्र आहेत. म्हणजे मात्र माझा मित्र परिवार असाच आहे. मी देवदास मटाले या मित्राला आयुष्यात विसरू शकत नाही. आयुष्यात विसरू शकत नाही. पत्रकार आहे तो देवदास मटाले. एकदा माझ्या घरासाठी तो स्वतः मला घेऊन गेला.
कारण त्यावेळेला 10% घर मिळायचं आणि घर मिळायचं त्यावेळेला यादी लागली आणि त्या यादीत माझं नाव नव्हतं, इंडस्ट्रीतल्या सगळ्यांची नावं होती. मी नाराज होऊन निघालो. त्याच बिल्डिंगमध्ये मंत्रालयाच्या खाली देवदास पटाले मला भेटला आणि देवदास मला घेऊन गेला आणि देवदासने माझ्यासाठी सांगितलं होतं की अरे देणार असाल ना, नेहमी मला विचारता, कारण त्यावेळेला तो पत्रकार संघाचा अध्यक्ष होता. मला विचारताना तुला काय पाहिजे, मी सांगतो देणार असाल तर ह्याला द्या, मला काही देऊ नका, कारण हा एक कलावंत आहे आणि ह्याला खरंच जागेची गरज आहे. त्याच्यामुळे मला घर मिळालं आणि माझा एक भाड्याच्या घरातून स्वतःच्या घरातला प्रवास सुरू झाला. असे देवदास सारखे मित्र आहेत, विवेक सारखा मित्र जो आज नाही आहे, दिनेश साळवी सारखा मित्र, हे शाळेतले मित्र. पण मित्र हे असे मित्र आहेतच. आणि सगळ्यात जवळची मैत्रीण सुचित्रा आणि सगळ्यात जवळचा मित्र सोहम. म्हणजे तू विचार कर, थायलंड सारख्या डेस्टिनेशनवर त्याच्या वयाच्या मित्रांबरोबर जात असताना मला न विचारता 6वा मित्र म्हणून तो माझी तिकीट काढतो. वा, थायलंड. आणि मग तू मला सांग ना, गिफ्ट बाबाला आमच्या बरोबर मित्रांबरोबर जायचं. मग हे मला सांग की ते मित्र, त्यांचा वयोगट आहे 26ला, मी आज 60च्या जवळ पोहोचलेली आमचा वयोगट आहे, बरोबर आहे. पण त्यांना मी मित्र वाटतो यापेक्षा दुसरा आनंद नाही. तेच हवं असतं. हो, निश्चित. पण आता मला विचारायचं आहे की राजकारणातले मित्र कोण आहेत खास, ज्यांची तुम्हाला नावं घ्यावीशी वाटतील? मित्र म्हणण्यापेक्षा मुळात राजकारणात असं मी म्हणणार नाही, समाजकारणात असं म्हणेन की एक वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती अभ्युदयनगर मधलं बालपण असल्यामुळे मी प्रचंड प्रभावित पहिल्यापासून होतो, बरोबर आहे. आणि त्या कुटुंबाबद्दलच मला प्रचंड आकर्षण होतं. आज उद्धवजींच्या रूपानं, म्हणजे आज मी खरं सांगतो की मी एक आनंद यात्रा घेऊन, मनोरंजनाची आनंद यात्रा घेऊन मी जर 20 वर्ष धावतोय. माझा जन्म स्वतःचा 1966चा आहे, शिवसेनेची स्थापना 66ची आहे. आणि माझं जसं जसं बालपण गेलं त्या कळत्या वयात अभ्युदयनगर, लालबाग, जिथे शिवसेना वाढत होती तिथे आम्ही त्यांना बघत होतो. आणि तिथे ते संस्कार, तो भगव्याचं आकर्षण, ते बाळासाहेबांचं भाषण, वंदनीय शिवसेना प्रमुखांचं, ते दसरा मेळाव्याला ढोल वाजवत जाणं, कारण मी ढोल वाजवायचो मिरवणुकींमध्ये, मग ते करणं, हे सगळं जे आकर्षण होतं ना, ती इमेज ही लार्जर दॅन लाईफ होती. आम्हाला स्वप्न पडायची की आम्हाला बोलवलंय, कधीही आमचा संबंधही नव्हता. म्हणजे दसरा मेळाव्यात शेवटच्या कठड्यावर बसणारा एक शिवसैनिक, ज्या वेळेला साहेबांबरोबर स्टेजवरती जाता येतं, हा प्रवास मला होम मिनिस्टरमुळे जास्त सुखकर झाला. आणि उद्धवजींच्या रूपानं मी खरं सांगतो, एक उत्तम मित्र मी म्हणणार नाही, कारण त्यांचं स्थान फार वेगळं आहे माझ्या आयुष्यात, पण एक असं माणूस पण जपलेला माणूस मला मिळाला. रश्मी वहिनी, आदित्य, तेजस, या सगळ्यांना बघताना ना तुमच्या आमच्यासारखंच एक कुटुंब मला जोडता आलं, हे माझ्यासाठी खूप आनंदाचंच आहे. बाळासाहेब ठाकरेंबद्दल आपण आता म्हणालात, माझा त्यावेळेस त्यांना भेटण्याचा योग असा की आम्ही प्रेस कॉन्फरन्स निमित्ताने जायचो आणि त्यांची प्रेस कॉन्फरन्स होती आणि त्यांनी सिलेक्टेड मीडियाला बोलवलं होतं. त्यात माझं सौभाग्य की मी तिथे होते आणि ते आले. तो एक औराच होता, म्हणजे ते आले की ते वातावरण असं असतं ना शांत, पण त्याच्यात एक चैतन्य असं फुलायचं, तसे सगळे असे व्यवस्थित बसले. त्यांनी ते बोलले, पण त्यानंतर त्यांनी प्रत्येकाला आम्हाला भेटले, आशीर्वाद दिला. आणि जे असतं ना, आपण असं म्हणतो ना, आपण का पाया पडायचं, पत्रकारांमध्ये एक तो बेसिक थोडासा असं पाया वगैरे कशाला पडायचं, आपण असे हात जोडून, असं पण असतं हात जोडा. त्यावेळेला ती चर्चाही झाली. पण तुम्ही जेव्हा शिवसेनेत प्रवेश केला आणि त्या निमित्ताने जेव्हा तुम्ही भेटलात, त्यावेळेचे त्यांना भेटल्यानंतरचे काही किस्से किंवा त्याआधी असा एखादा? खूपच होते. म्हणजे मी सांगतो ना की मी ज्या वेळेला मला साहेबांनी सांगितलं की आदेश तू शिवसेनेत आता, म्हणजे खरं तर लहानपणापासून शिवसैनिक, कारण अभ्युदयनगर असल्यामुळे शिवसेनेची शाखा, निवडणुकीला ते टेबल टाकायचं आणि त्याच्यावरती ते नावं घेऊन बसायचं, ही एक वेगळी क्रेज. आणि मग दुपारी एक ती गाडी येणार, त्यातनं वडापाव देणार, ती शक्ती फार वेगळी होती. आज कित्येक जणांनी ते अनुभवलं असेल.
पण हे सगळं करत असताना जेव्हा मला साहेबांनी सांगितलं की आदेश आता पक्षाबरोबर तू काम करायला पाहिजेस, तेव्हा मला खरंच असं वाटलं की स्वतःसाठी जगत असताना थोडंसं दुसऱ्यासाठी धावलं पाहिजे. आणि ते करू लागल्यानंतर मी प्रचार प्रसार याच्यासाठी आलो होतो. आणि अचानक मी निवडणुकीलाही उभा राहिलो. तेव्हा काही 13 दिवस होते निवडणुकीला. मी काय असं निवडणुकीचा उमेदवार वगैरे नव्हतो. राजकीय परिस्थिती अशी निर्माण झाली आणि मी प्रचाराला निघालेलो. मला अचानक साहेबांनी सांगितलं. त्या दिवशी निकालही माझ्या विरुद्ध लागला खरं तर त्या निवडणुकीत. 2009 हे वर्ष. आणि ते लागल्यानंतर मी हे क्षेत्र मनोरंजनाचं सोडलं होतं. आणि सोडलं, आता मी काय करायचं, काहीच काम नाही. असं 2-4 महिने झाल्यावरती मला एक दिवस मोठ्या साहेबांनी बोलवलं. मला जवळ घेतलं आणि मला सांगितलं, आदेश तुला काय पाहिजे ते सांग, काय पाहिजे ते माग, मी सगळं तातडीने करायला तयार आहे. मी साहेबांना फक्त म्हटलं मला आशीर्वाद द्या साहेब, कारण कला क्षेत्रात मनोरंजन क्षेत्रात मी काम करतोय, मी प्रामाणिकपणे काम करतोय, मेहनत हा माझा स्वभाव आहे. मला सांगितलं होतं, आदेश पाहिजे ते माग मी देईन, पण एक मला प्रॉमिस दे की तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कधी कमी होणार नाही. बघा किती छोटी गोष्ट होती मोठ्या साहेबांनी सांगितलेली. तर मी त्यांना सांगितलं होतं की साहेब मी हसत राहणार आणि लोकांना हसवत राहणार. मी खरं मी तेव्हा मागितलं असतं मला काही मिळालं असतं. बरोबर. कारण ज्या दिवशी मला साहेबांनी सांगितलं त्या दिवशी मी हे क्षेत्रच सोडून दिलं. म्हणजे आज सांगितलं, आज संध्याकाळपासून मी क्षेत्र सोडलं आणि माझ्या डोक्यावरती खूप आजही कर्ज आहे. मी सांगतो ना, मला इन्स्टॉलमेंट भरायचं त्यावेळी एवढं प्रेशर होतं, तू करणार काय. परत त्यांनी बोलवलं आणि मला सांगितलं काय पाहिजे ते सांग, मी सगळं क्लिअर करतो. मी सांगितलं नाही साहेब, मी परत मेहनत करीन, मी परत उभा राहीन, तुमचा आशीर्वाद द्या. आणि साहेबांनी आशीर्वाद दिला. मला असं वाटतं की हे जे त्या कुटुंबाकडे एक वेगळं, हे कोणाला दिसणार नाही. म्हणजे पाण्यात पोहणाऱ्याचे अश्रू दिसत नाहीत ना, नेमकं तसंच आहे. आणि मी तेच माणूस पण उद्धवजींमध्ये बघितलं. मी आजपर्यंत उद्धवजींबरोबर इतक्या वेळा भेटलो, मी साहेबांकडून कुणाचं तरी वाईट व्हावं हे कधीच ऐकलं नाही. ते गप्प राहतील, पण ते कुणाचं वाईट व्हावं असं उद्धव साहेब कधी बोलणार नाहीत. आदित्य नाही बोलणार, तेजस नाही बोलणार, रश्मीवहिनी तर माऊलीच आहेत. त्यामुळे मी त्या कुटुंबाला बघितलेलं आहे ना. आणि मग मी ठरवलं की अरे आपण काय, आपण काम करायचं आहे, आपण काम करत राहूया. आणि मी काम करत राहिलो आणि मी काम करतो आहे. मी त्याच्यात टाकाला जाऊन भांडं लपवणार नाही. मी अगदी प्रामाणिकपणे, कारण लॉयल टू द इन्स्टिट्यूशन हे शिकवण माझ्यावरती मुंबई विद्यापीठात मी ज्या वेळेला काम करत होतो, नोकरी करत होतो, तेव्हाच झालेली आहे. प्रोफेसर विनायक दळवी सरांनी ते बिंबवलं आहे आमच्यावरती. आणि त्यामुळे मी खरं सांगतो, जसं झी मराठीने पहिलं कोऑर्डिनेशन करताना मला जो फोन नंबर दिला, आजही 25 वर्षांनी तोच नंबर माझा आहे. माझा नंबरही बदललेला नाही. त्यामुळे दूरदर्शन असेपर्यंत दूरदर्शन केलं, झीने माझ्यावर जबाबदारी टाकली, मी झी केलं. सुचित्रा सोहम निर्मितीच्या क्षेत्रात आहेत, ते वेगवेगळ्या वाहिन्यांबरोबर काम करत आहेत. मी तर जगनमित्र आहे, मी सगळ्यांबरोबरच काम करतो. त्यामुळे कधीही कुणाचं वाईट न करता आनंद देता येईल म्हणून ही आनंद यात्रा माझी सुरू आहे. आता आपण जसं म्हटलं की समाजकारण, जसं तुम्ही म्हणता की हे राजकारण नाही, माझ्यासाठी हे समाजकारण आहे. पण असं असतं ना की जेव्हा तुम्ही नेता म्हणून काम करता, निवडून येऊन नेता म्हणून काम करतात, तेव्हाच तुमचं जे पद असतं त्याची जी शक्ती असते ती वेगळी असते. आणि तुम्ही सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतात तेव्हा कदाचित ती वेगळी असते. कारण तेव्हा तुम्ही जे तुम्हाला हवंय ते करू शकता. तुमच्या हातात काही गोष्टी असतात ज्या तुम्ही पटापट अंमली आणू शकता. त्यामुळे आदेश बांदेकर यांना भविष्यात जर ती संधी मिळाली तर ते करणार का? मी मुळात सांगितलं ना की काम, पहिलं वाक्य आहे आपल्या गप्पांचं की कामाला देव मानणं आणि मिळेल ते काम करणं. त्या कामाची कॅटेगरीज मी कधी केली नाही. मी ड्रायव्हर म्हणून नोकरी केली, मी अभ्युदयनगरमध्ये नारळ विकले, मी फणस पण विकले, मी आयुष्यात ठरवलं की पुढे मी आयुष्यात परत फणस विकणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, मी इलेक्ट्रिकचा धंदा केला. मी प्रीमियर ऑटोमोबाईलमध्ये फिटर होतो. मी केव्ही पॅकेजिंग नावाच्या भवानी शंकर रोडवरच्या कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून बॉक्सच्या कंपनीत काम केलं. 350 रुपये उत्पन्न होतं. मला तू बॅकस्टेजला मी काम केलं, प्रचंड काम केलं बॅकस्टेजला. मी ऑनस्टेज काम केलं. मला आत्ताही तू सांगितलंस ना हे खुर्च्या उचलून ठेव, तर मला लाज वाटत नाही.
मुळात पिंडच कार्यकर्ताच आहे. त्याच्यामुळे आलेली जबाबदारी 100% पार पाडायची आणि असं वागायचं की ज्याच्यामुळे सुचित्रा, सोहम आणि आई वडील, सासू सासरे यांच्या डोळ्यात डोळे घालून मला बोलता आलं पाहिजे. आणि तसाच मी जगतो, वागतो. आणि म्हणून मी खरं सांगतो, मी खूप प्रामाणिकपणे काम करतो. माझ्यावरती त्या सोशल मीडियावरती कोण काय बोलतं काय नाही, कारण मला माहिती आहे मी कसं आहे, माझा कॉन्शियस किती क्लिअर आहे आणि मी तसाच काम करतो. ट्रोलिंग मनावर घेता तुम्ही? त्याचं टेन्शन घेता किंवा त्याचा त्रास होतो? तुला एक सांगू, म्हणजे ना मी नेहमी म्हणतो की आपला कॉन्शियस जर क्लिअर असेल ना, तर ट्रोलिंग हे ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या उंचीप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने भावना व्यक्त करत असतात. त्यात त्यांचा दोष आहे असं मी कधीच म्हणणार नाही. पण मी बघतच नाही, कारण मी स्वतः रोज सकाळी उठताना आरशात बघतो. मी माझ्या घरात ना खूप आध्यात्मिक बैठक आहे. माझ्या घरात स्वामी, गणपती बाप्पा या सगळ्यांची एक वेगळी आध्यात्मिक बैठक आहे, दत्त महाराजांच्या परंपरेपासून. हे सगळं असल्यामुळे ना मला त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचं आहे. आणि म्हणून बघ ना, मी असाच मजेत असतो, आनंदात असतो, आनंदात राहतो. आलेली कुठलीही जबाबदारी मी नाकारत नाही. मी कधीही कुठल्याही बाबतीत तू बघ ट्रोलिंगला मी कधी उत्तर द्यायलाही जात नाही, कारण मी कमेंट्सच वाचत नाही. तुम्ही अलिप्त राहता त्याच्यापासून? नाही, अलिप्त राहतो म्हणण्यापेक्षा तसाच जगतो ना, आनंदाने जगतो. आणि म्हणून मस्त छान, कुणी वंदा कुणी निंदा. तुम्ही आता याचं म्हणालात, एकतर स्वामी समर्थांचा उल्लेख केलात, गणपती बाप्पाचा उल्लेख केलात आणि सिद्धिविनायक ट्रस्टचे तुम्ही अध्यक्ष होतात. त्यामुळे एक असतं ना, एखाद्या वातावरणात आपण असं काम करतो तेव्हा तिथली दैवी शक्ती जी असते तिचा एक परिणाम होत असतो आपल्यावर. कदाचित सर्वांगाने आपणही त्याच्यात पूर्णपणे स्वतःला झोकावून दिल्यावर तो एक वेगळा परिणाम दिसून येतो. त्यामुळे त्या वातावरणात काम केल्यानंतर तुम्हाला असे काही आलेले अनुभव जे तुम्हाला इथे सांगावेसे वाटतील? मी अधिक खोलात न जाता मी तुला एक सांगतो की मुळात ना आपण जसं म्हणतो की या शक्ती आहेत, ह्या सगळ्या आध्यात्मिक शक्ती आहेत. या शक्ती आपल्याला ना, आता मला सांग ना, लाखो लोकांमधून एक मला तिकडे संधी मिळाली काम करायची, बरोबर आहे. मग ती काम करायला मिळाल्यानंतर प्रचिती 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 म्हणजे काय, तर मी ती प्रचिती मानतो की ज्या वेळेला मी कुठेतरी अचानक एखादा दुधीचा ज्यूस पितो, दुधाचा ज्यूस पिऊन झाल्यानंतर मला अचानक उलट्या सुरू होतात. उलट्या सुरू झाल्यानंतर माझ्या त्या उलट्या रक्ताच्या उलट्यांमध्ये सुरू होतात. रक्ताचं ब्लड मोशन्स पास होतात. आपली पल्स नॉट पल्पेबल होते. हार्ट रेट आपला 24-25 वरती येतो. काय म्हणतात ते, तुझी पल्स मिळत नाही, बीपी शून्यावर जातं. असे पॅरामीटर्स झाल्यानंतर डॉक्टर ज्या वेळेला सुचित्राला बोलवतात आणि सांगतात आता आमच्या हातात काही नाही, तुम्ही देवाची प्रार्थना करा. सही करते सुचित्रा सेंट्रल लाईन ओपन करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर 4 तासानंतर तुम्ही काहीच झालं नाही असे डोळे उघडता. दुपारी तुमचे पॅरामीटर सगळे बंद आहेत, सगळं संपलेलं आहे आणि 4 तासानंतर तुम्ही असे डोळे उघडता. समोर बघितलं तर सुचित्रा, सोहम, मला अजून आठवते, आणि उद्धव साहेब असे तिघे उभे होते. आणि मी त्यांना म्हणतोय की साहेब मी जातो आता कर्जतला, कारण मी कर्जतला निघालो होतो त्या दिवशी. मग मला सांग, दुपारी जे पॅरामीटर्स सगळे कोलॅप्स आहेत ते संध्याकाळी 6 वाजता तुमचे परत नॉर्मल होतात आणि काहीच झालं नाही, सगळे रिपोर्ट नॉर्मल, रक्त परत पूर्ण प्रवाही होतं, सगळं 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 सुरळीत होतं आणि काहीच झालं नाही. आणि मी संध्याकाळी उठून बसतो. यापेक्षा वेगळा दृष्टांत आणि या शक्तीची ताकद ती कुठली? निश्चित. कारण खरंच तुम्ही अर्थात तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचं जे स्माईल आहे ना ते कदाचित त्यात सगळं दडलेलं आहे की या सगळ्या गोष्टी आणि हे सगळे एनर्जी तुमच्यात कुठून येते. मला एक आणखीन विचारायचं आहे, आपण थोडंसं त्यावेळेला विचारायचं राहिलं, आमच्या टीमने तुमच्यासाठी खास हा प्रश्न टीमला पडला आमच्या, की महाराष्ट्राला पैठणी देणाऱ्या आदेशजींनी सुचित्राताईला किती पैठणी दिल्यात? तुला एक सांगू, आता मी देतच नाही, ती बिलच दाखवते मला पैठण्यांची, डायरेक्ट विकत घेऊन. कारण कसं आहे की शेवटी महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ती महाराष्ट्राची पैठणी, ती पैठणी ज्या वेळेला एखाद्या माऊलीच्या अंगावर जाते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं तेज
जे तेज इतर घरांमध्ये आहे तसंच माझ्याही घरात असावं असं मला वाटणं स्वाभाविक आहे. त्यामुळे स्वतः जाऊन विकत घेऊन 1-2 वेळा दिली, पण त्याच्यानंतर आता ती फक्त बिलच दाखवते किंवा तिचे वॉर्डरोबच कळतो की किती पैठणी आहेत तिच्याकडे. पण छान आहे. लग्न केलं तेव्हा काही देऊ शकत नव्हतो, पण त्यावेळेला मी एक इच्छा व्यक्त केली होती की सुचित्रा, प्रामाणिकपणाच्या जोरावर मी अशी माझी परिस्थिती तयार करीन की कधीही तुला ना लेबल बघून वस्तू घ्यावीची वेळ येणार नाही. बरोबर. त्याच्यासाठी मला 25 वर्ष, आज 33 वर्षाचा आमचा संसार, 33 वर्ष मी मेहनत करतोय. आजही बघ, तू इथे मला भेटलीस, मी सकाळी 2 एपिसोड केले कारण ते मला टेलिकास्टला पाठवायचे. हे झाल्यानंतर मला परत धावायचंय, परत मला संध्याकाळी कुठेतरी जायचंय. आणि आपण आपला एकदा मार्ग निवडला ना स्वच्छ कामाचा की आपल्याला मागे वळून बघावं लागत. निश्चित, खरंच. आणि आता सोहम आहे जो आमच्या टीमच्या सगळ्या जे आहेत टीममध्ये त्यांच्या वयाचा आहे, त्यामुळे त्यांना एक उत्सुकता आहे की सुनबाई कधी आणणार आहात. अगं बाई, तुला कोण मिळाली तर सुचव मला, कारण मी सुद्धा खरं सांगतो, मी त्याला पिडत असतो, अरे सोहम, आता 26 वर्ष झाली या क्षेत्रात काम करतोयस, लक्ष्यमध्ये तू नवे लक्ष्यमध्ये अभिनय केलास, आता उत्तम मालिकांची निर्मिती करतोय, खूप मेहनत करतो. म्हणजे मी तुला सांगतो, सोहम आणि सुचित्रा एखादं प्रोजेक्ट, म्हणजे जसं आपण म्हणतो ना, आम्ही बाहेर बिनधास्त का यशस्वी होतो, तर त्याचं रहस्य घरी दडलेलं आहे. ज्याचं घर सुखात आणि आनंदात आहे ना, घरातल्या स्त्रीच्या शक्तीच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू येतात ना, तिथे तुमच्या कुटुंबाला प्रगतीच मिळणार. हे मी 20 वर्ष घराघरात जाऊन अनुभवतोय. आणि नेमकं तेच आहे. आज सोहम आणि सुचित्रा अहोरात्र काम करत आहे. म्हणजे मला कधीतरी त्यांना आता सांगावं लागतं की अरे जरा थांबा, जरा वेळ घ्या, कारण एकीकडे ठरलं तर मग सारखी मालिका, त्याची निर्मिती, त्याचं काम, त्याचं प्रोडक्शन चालू असतानाच दुसरीकडे आता घरोघरी मातीच्या चुली येते, तिसरी मालिका परत प्रोमो करून सज्ज झालेली आहे. त्यांना तर दोघांना 1 मिनिट वेळ नाहीये, मी खरं सांगतो. पण हे सगळं करत असताना आता कोणतरी जर सोहम घेऊन आला तर हातभार घराला लागेल असं मलाही वाटतं. पण शेवटी हे बघ, माझ्या आईवडिलांनी त्यांची मतं आमच्यावर लादली नाही. बरोबर. त्यामुळे मी किंवा सुचित्रा त्याच्यावरती कुठलीही मतं लादणार नाही. सगळ्या इंडस्ट्रीने परवा सुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये मला हाच प्रश्न विचारला, त्यालाही विचारला. त्यामुळे आता कुठली स्त्री शक्ती आमच्या घरात येणार आहे त्याची वाट मीच बघतो. पण सून कशी हवी, थोडक्यात तिचं वर्णन. नाही, मी तुला खरं सांगतो ना, मुळात असं माझं काहीच म्हणणं नाही. सोहम अशा उत्तम संस्कारात वाढलेला आहे. त्याला आमचं घर, माझ्या सगळ्या वहिनी, म्हणजे सुचित्राच्या सगळ्या ज्या जाऊबाई आहेत, जावा आहेत, ज्या सगळ्या मैत्रिणी आहेत, ते आई वडील, आजी आजोबा, हे त्यालाच जास्त माहिती आहे. तू विचार कर, सोहम कसा आहे. काल तो मडला होता, शूटिंग करत होता. माझे वडील म्हणजे 92 वर्षाचे आहेत, ते बोरिवलीला आहेत. मी परवा माझं शूटिंग संपवून पप्पांना बघायला गेलो, कारण जरा त्यांना आवाजात खोकल्यासारखं वाटलं. हे काही मी सोहमला सांगितलं नाही. काल मी सोहमला विचारलं, सोहम कुठे आहे, तर सोहम रात्री शूटिंगचं काम संपवून आजोबांना भेटायला गेला होता. मग तू विचार कर, त्याच्यात एक ते वेगळं पण आलेलं आहे. एक दिवस मी सोहमला फोन केला, अरे सोहम कुठे आहे, तर मी कॉलेजच्या समोर कठड्यावर आहे, ते कुठली तरी कॉफी मिळते त्याच्या मुलुंडच्या कॉलेजजवळ. म्हटलं अरे मग कोण कोण आहात, आपल्याला उत्सुकता ना. काय ना, मी आणि आजोबा. वा, हे फार कमी पाहायला मिळतं. तू विचार कर ना की आपल्या आजोबांना घेऊन स्वतःच्या गाडीतून सोहम त्याच्या कॉलेजच्या कट्ट्यावरती कॉफी प्यायला जातो आणि त्याला त्याच्यात आनंद मिळतो. यात ती मुलगी कशी असावी हे मी सांगण्याची गरजच नाही. तो जी आणेल ती उत्तमच असेल. आता मी फक्त दरवाजा उघडा ठेवून वाट बघत बसतो कधी येते. याच नोटवर आता थोडंसं एंडिंगकडे येताना आता त्यांची नावं पण मी इथे घेते. आमच्या टीममधनं निलेश पाटील आणि निलेश अडसूळ जे छान रॅपिड फायर शोधून काढतात विचार करून, तर तो रॅपिड फायर तुमच्यासाठी त्यांनी शोधून काढलाय. सो तुम्हाला थोडीशी अडचण होऊ शकते की काय कोणाला बोलू, माझं मत देऊ, तर ताकदीना दिन की होम मिनिस्टर.
अरे काय प्रश्न विचारला, खरंच आहे. ताकदीना दिन की होम मिनिस्टर असं विचारलं तर मी म्हणेन ताकदीना दिन. दूरदर्शन की झी मराठी? मुंबई दूरदर्शन. आयुष्यातला कोणता फेज तुम्ही जास्त एन्जॉय केला किंवा करता? आयुष्यातला स्ट्रगलचा, कारण वाह. आजही तो सुरू आहे. राज ठाकरे की अजित पवार? उद्धव साहेब ठाकरे. कुठे रमायला आवडतं, राजकारण की महाराष्ट्रातील ज्या घरोघरी वहिनींच्या घरी तुम्ही जाता त्यांच्या गराड्यामध्ये? मला असं वाटतं त्या गराड्यामध्येच सगळा महाराष्ट्र दडलेला आहे. डिप्लोमॅटिक आन्सर. नाही, महाराष्ट्रातच ओ. संपूर्ण महाराष्ट्र झाला त्याचा. सेलिब्रिटी यश, प्रसिद्धी, पैसा की अभ्युदयनगरचं बालपण? अभ्युदयनगरचं बालपण. जिव्हाळ्याचं ठिकाण, पवई की लालबाग? लालबाग. समाधान कशात आहे, आदेश सर की आदेश भाऊजी? आदेश. कशात जास्त रमता, होम मिनिस्टर की सोहम प्रोडक्शन? होम मिनिस्टर. आवडता सण, कोकणातला शिमगा की मुंबईचा गणेशोत्सव? गणेशोत्सव, तो कुठलाही. कुणाचा हट्ट परवडतो, सुचित्राताईचा की सोहमचा? परवडतो सोहमचा. आदेश यांच्यासाठी कुणाचा आदेश प्रमाण आहे, मंत्रालय की मातोश्री? मातोश्री. आवडता ज्यूस, भोपळा की कलिंगड? भोपळा. कारण जुन्या गोष्टी विसरू नका हा संदेश आहे घराघरात, की जसं पूर्वी आजी कुठलीही भाजी कापली की चावून खायची आणि ती कडू असेल म्हणजे जसा तो पदार्थ लागायला पाहिजे तसा लागला नाही तर गडबड आहे, ही शिकवण दिली म्हणून भोपळा. काय आवडतं, घावणे की काळ्या वाटाण्याची उसळ की पुरणपोळी? माझा मित्र हेमंत पांचाळ अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याच्या घरची काळ्या वाटाण्याची उसळ आणि वडे. वाह, बेत. दरवर्षी मी गेली अनेक वर्ष हेमंत पांचाळच्या घरीच असतो आणि ती गिरण गावातली जी काळ्या वाटाण्याची उसळ आहे ना, आहा हा हा. बरं तू सांग, लोकमत फिल्मी की आता बोल. नाही हे ठेवायचंय का अनकट आहे. आता माझे रॅपिड आहेत, तुला थांब. आता माझे रॅपिड सुरू होणार आहेत आणि मी काही लिहिलेलं नाहीये. आता बोल. नाही, हा जरा कठीण प्रश्न आहे कारण मी घडतेच आहे दोन्हीकडे. मी पण मुंबई दूरदर्शन सांगत असताना ऐक, तुम्हाला एक उत्तम. बरं, हे शूट होतंय. नाही, तू प्रश्न विचारताना मला एक प्रश्न विचारलास, मुंबई दूरदर्शन की होम मिनिस्टर झी मराठी, बरोबर आहे. जर माझ्या आयुष्यात दूरदर्शन आलं नसतं ना तर मी फुटपाथ क्रॉस केलाच नसता. बरोबर आहे. जर मला नीनाताई राऊत भेटल्या नसत्या ना तर भारतकुमार राऊतांपर्यंत मी पोहोचलोच नसतो. जर नीनाताईंनी माझ्यावरती उत्तम संस्कार केले नसते ना तर भारतकुमार राऊतांचं वाक्य जे आज मला उपयोगाला पडतं ना ते कधीच मिळालं नसतं. ज्या झाडाला फळं येतात त्याच झाडाला लोक दगडं मारतात. आणि महत्वाची गोष्ट, आजही या क्षेत्रात धावत असताना तुझ्याच प्रश्नात दडलेलं आहे की आजही माझा स्ट्रगल सुरू आहे. कारण यशाच्या पायऱ्या आणि कितीही टेक ऑफ घेतले तरी सुद्धा मला ज्या वेळेला वाटतं ना की मी काहीतरी करतोय आहे किंवा मला काहीतरी येतंय त्यावेळेला वळून मी पुन्हा दूरदर्शनला जाईन. बरोबर. कारण दूरदर्शनला गेलो की मला तिकडे दूरदर्शनचा महापुरुषासारखा उभा असलेला मनोरा दिसेल. त्या मनोऱ्याकडे बघितलं की मला लक्षात येईल मी कुठे आहे. त्यामुळे मी असाच राहणार, असाच असणार. जगभरात कुठेही असलो तरी अनंत चतुर्दशीला लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत आणि अभ्युदयनगरच्या राजाच्या मिरवणुकीत नाचतानाच दिसणार. तोच गुलाल, तेच बालपण, तेच जुने दिवस कुठेही गेलो तरी विसरणार नाही. अगदी जगभर भ्रमंती केली तरी सुद्धा. कारण यामध्ये माझे आई वडील, माझी बायको सुचित्रा, सोहम, अक्का, दादा या संपूर्ण कुटुंबाचे नकळत झालेले माझ्यावरती संस्कार आहेत जे मी कधी विसरणार नाही. निश्चित. आणि माझा आवाज खरंच प्रेक्षक हो असं काही ऐकल्यावर ना की आपल्याला असं वाटतं की ऐकतच राहावं पण कुठेतरी थांबणं गरजेचं असतं. कारण आता
इतकं सगळं ऐकल्यानंतर हे सगळं आपल्या जवळ साठवणं आणि त्याप्रमाणे वागणं किंवा आपल्या जगण्यात वागण्याचा प्रयत्न करणं हे निश्चितच तुम्हा सगळ्यांची काळाची गरज आहे खरं तर. आणि आदेजी, आज तुम्ही जे बोललात ना, मला असं वाटतं ना, आपण कोणाला तरी ऐकत असतो, त्याचा प्रवास ऐकत असतो, बायोग्राफी ज्याला म्हणतात, तो प्रवास मी अनुभवला आज इथे या निमित्ताने. आणि इतक्या दिवसांनी खरं तर असं म्हणतात ना, देर आहे पर दुरुस्त आहे, उशीर झाला पण खूप छान मस्त इंटरव्ह्यू रंगला. आणि आज लोकांनाही तो, आपल्या प्रेक्षकांनाही तो आवडेल. आदेश बांदेकर यांना, वेगळे आदेश बांदेकर जाणून घ्यायला तुम्हाला निश्चित आवडेल. आणि तुम्ही इतका वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. लोकमत फिल्मीतर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद प्रणाली. तुम्हाला आणि कॅमेरा पाठच्या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करतो सिद्धिविनायकांच्या चरणी. गंमत सांगतो, इतका अध्यात्म मानतो आपण, बरोबर. मागे सुद्धा प्रेस कॉन्फरन्स झाली ना, तेव्हा मी एका वाक्यात सांगितलं होतं की अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी होत असतात, पण शेवटी सिद्धिविनायकांना मला उत्तर द्यायचं आहे. तू विचार कर ना, मी 6 वर्ष सिद्धिविनायकचा अध्यक्ष होतो, 6.5 वर्ष. माझं एकही वाउचर नाही आहे मंदिरात. मी एक लाडू जरी घेतला ना तरी त्याचे पैसे दिलेले आहे ना, सगळा रेकॉर्ड आहे. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासामध्ये काम करत असताना मला राज्यमंत्री पदाचा दर्जा होता. ज्या दिवशी राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला त्याच्यानंतर 1 महिन्यानी मी विधी न्याय विभागाला पत्र दिलेलं आहे की मी कुठलाही भत्ता घेणार नाही, आणि मी नाही घेतला. त्यामुळे कसं आहे, बऱ्याचदा अशा देवस्थानांवरती काम करायला मिळणं हीच आईवडिलांची पुण्यही आहे असं मला वाटतं. आणि मग कसं आहे, हे बघ, शेवटी कुठलीही गोष्ट तिथे ज्या वेळेला आम्ही करतो, काम करतो, त्यावेळेला येणारा भाविकाची दानपेटी, त्या भाविकाने दिलेल्या 1-1 रुपयाचं मोल असतं ग. त्यामुळे मला सिद्धिविनायकाची सेवा करायला मिळाली. मला आनंद कधी व्हायचा, ज्यावेळेला वैद्यकीय मदतीचा चेक मी सही करून द्यायचो, त्यावेळेला जेव्हा ती गरजू माऊली यायची आणि तो चेक डोक्याला लावायची पटकन, आणि तेव्हा पावला. तर 1-1 रुपया इतका महत्त्वाचा आहे. तिथे चुकीचा विचार मनात येईलच कसा ग, कोणाच्याच नाही येऊ शकत. आणि म्हणून मी सांगतो की मी खूप उत्तम सेवा केली, कारण मला त्याला उत्तर द्यायचं आहे. नाहीतर मी माझंच वाउचर घेऊ शकलो असतो ना, यापेक्षा अजून काय. त्यामुळे मिळालेलं काम प्रामाणिकपणे करायचं, करत राहायचं, हे अत्यंत निष्ठेने केलं. आणि त्यामुळे आनंदाने प्रवास सुरू आहे. अजून काय पाहिजे. मस्त मस्त. चलो, थँक्यू. गॉड ब्लेस.